राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज 16 जून वार रविवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे। ते पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई। सरकारने दिली 106 कोटी निधी वितरणास मान्यता। एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यात 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांसह इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते। त्यासाठी राज्य सरकारने जाहीर निर्गमित करून 106 कोटी 64,94,000 रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट। मान्सूनची वाटचाल गेल्या 3 दिवसांपासून थांबली। जर पाहायला गेलं तर मान्सूनची वाटचाल गेले 3 दिवस थबकलेले आहे, तर राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाल्याचा पाहायला मिळत आहे। तरीही पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये मान्सून देशाच्या आणखी काही भागामध्ये दाखल होऊ शकतो असा अंदाज आहे। तसेच पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये राज्याच्या बहुतांश ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। 18 तारखेला होणार शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा। एकंदरीत पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याचे 2,000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचे 2,000 रुपये म्हणजे दोन्ही योजनेचे एकूण 4,000 रुपये आता येत्या 18 तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून वितरित करण्यात येणार आहे। खरीप हंगामाला झाली सुरुवात। वरुणराजाचे दणक्यात आगमन। पेरणीचा मार्ग मोकळा। यंदाही सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीन। एकंदरीत पाहायला गेलं तर शेतीची मशागत आणि खत बी बियाणांची जुळवाजुळव करून खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी सज्ज झालेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। बहुतांश ठिकाणी पावसाचे आगमन झाल्याने पेरणीला देखील सुरुवात झालेली आहे। 20,000 हेक्टरवर बांबू शेतीचे उद्दिष्ट। रोजगार हमी योजनेअंतर्गत होणार बांबूंची लागवड। जर पाहायला गेलं तर यंदा 20,000 हेक्टरवर बांबू शेतीचे उद्दिष्ट आहे। यावर्षी 25,000 रुपये लागवड करण्यात येणार असून बांबू शेतीसाठी शेतकऱ्यांना 7,40,000 रुपये प्रति हेक्टर 3 वर्षासाठी अनुदान देण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू शेतीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे। 1,74,000 शेतकऱ्यांना 123 कोटींचा पीक विमा मिळणार। एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीप हंगामात राज्य शासनाने शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा काढण्याची सुविधा दिली होती। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता। तसेच बुलढाणा जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनीच्या वतीने 2,42,134 शेतकऱ्यांना 161 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यापैकी 67,847 शेतकऱ्यांना 38 कोटी रुपये नुकसान भरपाई वितरित झालेली आहे। महिलांना व्यवसायासाठी 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज। महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना। जर पाहायला गेलं तर महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना आणल्या जात आहेत। केंद्र व राज्य सरकार आपापल्या स्तरावर महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे। बोगस बियाणे विक्री कराल तर खबरदार। कृषी केंद्राची तपासणी मोहीम सुरू। एकंदरीत पाहायला गेलं तर शेतीचा हंगाम सुरू झाला की बोगस बियाणे विक्री करणारे सक्रिय होतात, शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात। हंगामात बोनस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाऊ नये, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी केंद्राची तपासणी मोहीम सुरू झालेली आहे। पडे दर। सोयाबीनला यंदा दे धक्का। तूरमूग उडदाकडे वळले शेतकरी। 3 वर्षापासून दर घेईना उसळी। यावर्षी पाऊस चांगला झाल्याने कल बदलला। एकंदरीत पाहायला गेलं तर मागच्या 3 वर्षापासून सोयाबीनचे दर स्थिर राहिल्याने व त्यात नैसर्गिक आपत्तीची भर पडून नुकसान होत गेल्याने शेतकऱ्यांनी पीक लागवडीचा ट्रेंड बदलल्याचे पाहायला मिळत आहे। सोयाबीन सोबतच यंदा मूग उडीद आणि तुरीकडे शेतकऱ्यांनी आपला मोर्चा वळवलेला असून अंदाज मोडीत काढत या पिकांची विक्रमी लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवली जात आहे। तूर डाळ खिशाला कात्री लावणार। भाव 200 रुपयांच्या पुढे जाणार। सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले। आणखी दर वाढण्याची शक्यता। जर पाहायला गेलं तर रोजचा दिवस काही ना काहीतरी भाव वाढ घेऊन येतो। अनेकांच्या रोजच्या जेवणामध्ये वरण भात असतोच, मात्र आता सर्वच डाळींचे भाव वाढल्याने सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागत आहे। सर्वच डाळींपैकी तूर डाळ अधिक महाग झालेली असून 175 रुपये किलो झालेली आहे। 2 महिन्यानंतर तूर डाळ 200 रुपयापर्यंत जाऊ शकते असं सांगण्यात येत आहे। बियाणांच्या किमतीत वाढ। तूर बियाणात किलो मागे 120 तर मका बियाणे दरात 500 रुपयांची वाढ।
एकंदरीत पाहायला गेलं तर जून महिना अर्धा उलटलेला आहे. आता शेतकरी पेरणीच्या तयारीला लागलेले आहेत. कृषी केंद्रावर गर्दी दिसून येत आहे. मात्र बियाणांच्या किमतीमध्ये यंदा चांगलीच वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. तुरीचे बियाणे किलोला 120 रुपये तर मक्याचे बियाणे पाकिट सुमारे 500 रुपयांनी महागलेले आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 28 जूनला कामकाज समितीच्या बैठकीला अजित पवार गटाची दांडी. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून सुरू होत असून 12 जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 27 जून रोजी पुरवणी मागण्या आणि राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाणार आहे. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी 28 जून रोजी अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार आहे. नाफेडचे कांदा दर निश्चितीचे अधिकार सरकारने काढले. दर वाढण्याबाबत साशंक, खुल्या बाजाराला पसंती. एकंदरीत जर पाहायला गेलं तर उन्हाळ कांद्याचे दर कोसळल्यानंतर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्राने नाफेड व NCCF या दोन संस्थांमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र कांद्याच्या दर निश्चितीचे नाफेडला असलेले अधिकार सरकारने काढून घेतल्याने कांदा दर वाढणार का असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाफेडकडे बाजारपेठेपेक्षा भाव कमी असल्याने या खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे पाहायला मिळत आहे. कांदा दर पुन्हा ग्राहकांना रडवणार. आता भाव 40 पार. जर पाहायला गेलं तर कांदा यावेळी शेतकऱ्यांना हसवणार आणि गृहिणींच्या डोळ्यामध्ये पाणी आणणार असल्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत. हंगाम सरताच कांद्याने 40 पार केलेली आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने सातत्याने दरवाढ होत आहे. महिनाभरापूर्वी 20 रुपये किलो आणि आता 35 ते 50 रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे. रोगांमुळे 31 लाख कोटींच्या पिकांची होत आहे दरवर्षी नासाडी. कीटकनाशके न वापरल्याने 30% पीक वाया. एकंदरीत पाहायला गेलं तर कीटकनाशकांचा वापर न केल्यामुळे जगभरात दरवर्षी क्षेत्रातील पिकांचे 31 लाख कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. विविध किडी व रोगांमुळे 30% पीक जगभरामध्ये वाया जात आहेत. BASF इंडियाने जारी केलेल्या एका अहवालामध्ये ही माहिती देण्यात आलेली असून भारतात प्रामुख्याने कापूस, टोमॅटो, वांगी, खीर आणि मिरची या पिकांना कीड व रोगांचा मोठा फटका बसत आहे. बियाणे खते घेताना घ्या काळजी, अन्यथा होऊ शकते फसवणूक. कृषी विभागाचे आव्हान. एकंदरीत पाहायला गेलं तर येत्या खरीप हंगामासाठी बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदीस प्राधान्य द्यावे असं देखील सांगण्यात आलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.